बिचारी माझी बायको वाट बघत असेल तिचं कसं. तर नमस्कार मित्रांनो, कशा आहात? मी तुमचा लाडका ईश्वर पाटील तुमचे पुन्हा एकदा स्वागत करत आहे आपल्या नवीन व्लॉग मध्ये. तर मित्रांनो, आजचा व्लॉग खूप भारी होणार आहे, कारण आज आमच्या इन्व्हेन्शियाचा म्हणजे आम्हाला तुम्हाला माहिती असेल MIDC मध्ये आपल्या तायडे साहेबांचा ऑफिस आणि तिथे अग्निशामक दलाच्या इथे आज कॉम्पिटिशन होणार आहे. तीच सेफ्टीच्या संदर्भामध्ये, कारण सेफ्टी वीक चालू आहे. तर त्यामध्ये सेफ्टी वीक मध्ये आम्ही इन्व्हेन्शियामधून, तर मित्रांनो इन्व्हेन्शिया कंपनीकडून आम्हाला पण सुद्धा इन्व्हाइट केलेलं आहे आणि आम्ही पार्टिसिपेट केलं आहे त्यामध्ये. तर त्याच कॉम्पिटिशन आणि पार्टिसिपेट करण्याचं नाटक घेतलेलं आहे. तर नाटक करण्यासाठी आता आम्ही निघालेलो आहे. आता थोड्याशा जवळपासच आमचं ऑफिस आहे. तुम्हाला तर माहिती आहे अग्निशामक दल. तर सगळे आपले कलिग्स तुम्हाला तर माहिती आहे, हे आपले मंगेश सर आणि रवी सेंटबिन मारून बघू शकता तुम्ही. आणि यो आपला विशाल आमच्या यमाच्या भूमिकेमध्ये आहे. तर मित्रांनो, व्लॉग मध्ये तुम्ही कंटिन्यू राहून व्लॉगची मजा घ्या. तर चला आपण जाऊया आता तिथे. गाईज, आर यू रेडी? वी आर रेडी. सो लेट्स गो. The endless memories of the end right from the start. You're an obsession in my head, I can't forget your eyes. Your kisses burn my skin, I feel so empty inside. तर गाईज, फायनली आम्ही आलेलो आहे अग्निशामक दल. MIDCतली खूप अशी अग्निशामक केंद्र आहे. सिस्टीम खतरनाक आहे इथली. इथे आलेलो आहे. आता आमचं नाटकाचे मेंबर्स पाहू शकता तुम्ही, खूप भूमिकेमध्ये आहेत ते आता. हा विशाल, सागर, सोमनाथ, प्रवीण, रवी आणि हे आपले माने साहेब आमचे कोच आहेत ते. आणि हे आपले मंगेश सर होते. तर गाईज, बघायला गेला तर आमचा लास्ट टाइम पण सुद्धा इथं पंप पाऊसच्या इथेच आम्ही सगळं रेडी झालेलो. तर आता सुद्धा आपण तिथेच आलो. कारण आमच्यासाठी लकीस्ट जागा आहे. कारण लास्ट टाइम आम्ही जेव्हा इथं आलेलो तेव्हा 3रा नंबर आलेला आमचा. आणि ह्या टायमाला आमचा टार्गेट असा असेल फर्स्टमध्ये राहायचंच आहे. कारण फर्स्ट जेव्हा नंबर तुम्ही लक्षात ठेवाल तेव्हा दुसरा, तिसरा किंवा पहिलाही येऊ शकतो. दॅट्स वाय आम्ही आता पहिला नंबर काढण्याच्या प्रयत्नातच आहोत. आणि बघू शकता सगळे उत्सुक आहेत आपली माणसं. आणि खूप सुंदर असा इथला ॲटमॉस्फिअर सुद्धा आहे. कारण MIDCमध्येच हा खूप नावाजलेली अग्निशामक केंद्र आहे हा. तर गाईज, पाहू शकता कडाक्याचा ऊन आहे. त्यामध्ये आम्हावाल्याने आपल्या कोकम सरबतची अरेंजमेंट केलेली आहे. खूप चांगलं असं काम केलेलं आहे. पाहू शकता यांचा एक खूप सुंदर तृप्त झालेलं आहे मन आपलं रविदा, बरोबर ना? चला, आम्ही आता थोडासा तृप्त होतो, थंड होतो कोकम सरबत पिऊन. तर मित्रांनो, पाहू शकता तयारी सुद्धा चालू आहे आम्हावाल्यांची. 55वा राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह. आणि खूप चांगली अशी इथे अरेंजमेंट असते. लास्ट टाइम पण आम्ही इथे परफॉर्म केलेला. 3रा नंबर आलेला आपल्या इथे. तर पाहू शकता एक जण हातभार लावत आहेत आणि अरेंजमेंट करत आहेत इथली कार्यक्रमाची. आपले हे तायडे साहेब आहेत. नमस्कार सर, ते इन्चार्ज आहेत. तर मित्रांनो, पाहू शकता हे आपले इन्व्हेन्शियाचे कलिगसुद्धा हेल्प करत आहेत. थोडासा हातभार लागत आहेत अरेंजमेंटसाठी. पाहू शकता आमचा यम रेडी होत आहे. आणि साईडला तुम्ही पॉलीपेप्टाईडची टीम, जे लास्ट टाइमला टॉप मारलेला विनर टीम, तर पाहू शकता. आणि हा यमच्या भूमिकेत होता. मित्रांनो, तुम्हाला ओळखत असेल. आता या टायमाला जरा वेगळाच काहीतरी आहे. चित्रगुप्त वाटतं. आणि आमचा चित्रगुप्त मित्रांनो बघा तुम्ही कसा आहे. हे बघू चित्रगुप्त, हे बघा.
अच्छा हा तर काय बघू शकता हे आमचे सेफ्टी ऑफिसर आहेत मंगेश साहेब. हे आम्हाला ट्रेनिंग देणार आहेत आणि ऍक्सिडेंट होणार पर्सन तुम्ही बघू शकता रवी आणि आहे मित्रांनो त्याच्यामध्ये आणि हा आमचा आग आहे आग मित्रांनो पाहू शकता आमचा यम रेडी झालेला आहे रेडी पोझिशन मध्ये. हा जरा त्याची मग एक नंबर भाई खतरनाक. मित्रांनो बघू शकता बाजूबन बिजूबन कसा चमकून दिसतो आपला विशाल यम. आणि सोमनाथ बघू शकता तुम्ही आमचा एक फोटो घेऊ का. मित्रांनो मी आपल्या ऑफिसरच्या पोझिशन मध्ये कुठे आपले साहेब. मित्रांनो पाहू शकता हा आमचा फर्स्ट कामगार आहे. सेकंड कामगार मी आहे. हा आमचा अग्नी आहे आणि हा आमचा यमदेवता आहे. हे बघ रे इकडे बघ हा आमचा यमदेवता आहे. आणि चित्रगुप्तच्या भूमिकेमध्ये आपले प्रवीण सर आहेत पाहू शकता. हे आपले चित्रगुप्त आहेत. बाकी कलिग्स आपले तिकडे आहेत. तर चला जाऊया आपण. मित्रांनो पाहू शकता हे सेंचुर फार्म आहे. चांगला आहे यांचा पण आणि मेंबर्स बघू शकता. ही आपली टीम आहे. सुरक्षा प्रणालीमध्ये 1931 ला मी एक सिद्धांत मांडला. या पिरॅमिडच्या टोकावर जो एक मोठा अपघात होतो त्याच्या तळाशी हस्तपेवर छोटासा संदेश देण्याचा प्रयत्न आहे. तो संदेश तुम्ही अवलंबायचा आहे. माझ्यासोबत असणारे विशाल कांबळे, सोमनाथ विषय, रवींद्र पडवल, ईश्वर पाटील, सागर गोडांबे आणि मी स्वतः मंगेश बारनेकर. थँक्यू. तुमचं नाव आहे मृत्यूनंतरचा हिशोब. जो नाही पाळत नियम त्याला उचलतो तो यम. चित्रगुप्ता, अरे ओ चित्रगुप्ता, चित्रगुप्ता. जी सरकार काही चुकलं का माझं? अरे आजकाल पृथ्वी तलावात काय चाललंय? एवढी माणसं तू वरती आणत राहिलास तर आपल्या सरकार जागा कमी पडेल. हे ठाऊक आहे की तुला? महाराज मी तरी काय करणार? प्रत्येकाला आपापल्या कर्माची फळ भेटत असते. मलाही त्याने वरती जाणावं लागतं. नेमके काय म्हणणं आहे तुझे? महाराज पृथ्वी तलावर माणसाने आपलं आयुष्य सुकर करण्यासाठी खूप सारे नियम बनवले, पण त्याची पायमळणी तो स्वतःच करत आहे. काय ते स्पष्ट सांग. माझ्याकडे दया माया क्षमा काही नाही. मी डायरेक्ट सजा देतो. महाराज 2024 आकडा पाहिला तर फक्त भारतात रस्त्यांच्या अपघाताचा 1,70,000 मृत्युमुखी पडतात. तर दिवसाचा आकडा पाहिला तर 485 494 असा येतो. आता ह्या लोकांना मला वरती जाणावं लागतं. महाराज आपल्या सर्वांचे सरकार पाहिजे असेल तर तुम्हाला पाहावं लागेल. सांग तर पृथ्वी तलावर. या महाराज. महाराज आपण पृथ्वी तलावर तर पोहोचलो आहोत. भारतामधल्या अमरनाथ शहरात आपण आता उभे आहोत. कुठल्या एका कंपनीत जाऊन आपण प्रत्यक्ष काय प्रकार असतो ते पाहूया. ठीक आहे चालेल. आले का रे सगळे? ठीक आहे. आपल्याकडे सध्या राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह सुरू आहे. तर आपण एक सुरक्षा संदर्भात एक ट्रेनिंग घेणार आहोत. प्रशिक्षण एक जनरल नॉलेज थोडंसं तुम्हाला सांगतो. बघा कोणतेही काम करायचं असेल आपल्याला तर प्रत्येक गोष्टीचं आपल्याला प्रशिक्षण असणं गरजेचं आहे. महाराज पहा इथं सेफ्टीचं ट्रेनिंग चालू आहे. ठीक आहे वाहतो मी. समजा एक उदाहरण आपण घेतलं तर तुम्ही सांगा मला, समजा तुम्हाला जर तुम्ही 4 व्हीलर चालवतात आणि तुम्हाला फोन आलाय घरून, तर मग तुम्ही तो कसा हँडल कराल? अशा वेळेस मी गाडी साईडला घेणार आणि त्वरित लगेच पार्किंगला साईन करून फोन अटेंड करणार. बरोबर. आपण जर प्रवास करत असू यासारखे डॉक्युमेंट बोला. सर ऑटो परमिट कधी भरला जातो? बघा ज्या वेळेला आपल्याला एक वेल्डिंगचं काम वगैरे करायचं असेल तर त्यावेळेला आपण हॉट परमिट भरतो. सोमनाथ आपल्याला एक हॉट परमिट भरायचं आहे. आपल्या प्लॅनमध्ये एक वेल्डिंगचं काम करायचं आहे. तू सोबत आहे माझ्या. मी तुला एक हॉट परमिट देतो. सेफ्टी ऑफिसरची सही घे आणि कामाला सुरुवात कर. ओके. वा एवढे चांगले नियम असताना तू यांची नोंद का करत आहेस? महाराज ये तो ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है. आगे आगे देखो. ठीक आहे. हा बोला ना.
पाहिजे होती. कशासाठी? अरे हॅपी बर्थडे. लवकर जातोय? ठीक आहे. सावकाशचा सुरक्षा सप्ताह सुरू आहे, तर त्याचे नियम पालन कर आणि व्यवस्थित घरी जा. उद्या आल्यानंतर राहिलेलं काम असेल ते पूर्ण कर. ओके. अरे बोल ना. मला गंमत द्यायची माहितीये काय? हे तुला कोणी दे? घे. आणि साहेबाला तुला लावलाय. आता आपल्याला लावतोय. कसं आहे? मस्त आहे ना? त्याला प्रत्येक कामाचा छान लागतं. काय यार, एवढ्या वर्षापासून काम करतोय, कधी काय नाही झालं आणि हेल्मेट घाला. काय? मी आहे अपघात. ज्याने नाही पाळले सेफ्टीचे नियम, अपघाताने केला त्याचा गेम. अरे बापरे, काय लागतं? मरना तेरे को डर नहीं लगता? चला बाबा, आपलं काम करूयात. साहेबांनी सांगितलंय वेल्डिंग करायला. चला. अरे यार, हे काय क्लोज घातले जातात, गरम होते. हे, काय काम आहे त्याचं? केसामध्ये पण व्यवस्थित दिसत नाही यार. चला काढून टाकू. हा, एकदम भारी वाटते. काय काम आहे याचं? चला. मी आहे अपघात. ज्याने नाही घातली टीपी, अपघात आला वेळोवेळी. झाली घरी जायची वेळ झाली. बाईक काढून आहे, घरी लवकर जायचंय. ट्रिंग 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 ट्रिंग. अरे फोन आला वाटतं घरून. हॅलो. हा बोल. हा चोरीसाठी हा कपडे आणतो मी. हा हा आणतो. हा हा ठीक आहे. अरे समोरून गाडी येते वाटतंय. गाडी येते समोरून. अरे ठोकली. मी आहे अपघात. अति घाई संकटात नाही. महाराज पाहिलात नियम सुद्धा हेच हा ना. हेल्मेटचा वापर केला नाही, त्यामुळे याच्या बसायला जाऊन हा मृत्यूमुखी पडला. सगळ्यात तर उठ, लावतो तुझा आता दगड. अरे बापरे, मी कुठे आलोय? अरे तू नरकात आलायस. नरकात? काय नरकात? मला माफ करा, मला क्षमा करा. माझं आत्ताच नवीन लग्न झालंय. बिचारी माझी बायको वाट बघत असेल. तिचं कसं होणार? तिला कोण बघणार? तिला माझ्याशिवाय कोणच नाही. प्लीज मला क्षमा करा, मला माफ करा. अरे माझ्याकडे तुमच्या कंपनीसारखं टर्मिनेशन वगैरे काही नसतं. मी नका. direct स्वतः येतो. चित्रगुप्ता नका नका प्लीज या उठाच्या तेलात टाकून. नका. चल आता क्षमा मागून काही उपयोग नाहीये. महाराज हा पाच दुसरा व्यक्ती घ्या त्याला याचा वापर विमानामध्ये. केला नाही आणि त्यामुळे त्याचा मृत्यू पण झालेला आहे. उठा त्याला. चल उठ, त्याचा तुला डाळ भातवर आहे. काय झालं मला? मी कुठे आहे? चित्रगुप्ता सांगायला कुठे आहे तो? तू पीपीएचा वापर केलाच नाहीस, त्यामुळे तुला आता नरकात घेऊन आलोय. अरे माफी? तुला कसली माफी? तुला डायरेक्ट नरकातच घेऊन गेलं पाहिजे. चित्रगुप्ता घ्या याला नरकात. घ्या त्याला महाराज हा पण तिसरा व्यक्ती याने रोड सेफ्टी पाळला नाही. कुठे आलो मी? कुठे आलो महाराज? मी कुठे आलोय? चित्रगुप्ता सांगायला. तू आता नरकात आहेस. महाराज माफ करा मला. माझी मुलगी वाट पाहते. माझ्याकडे काम करा मला. माफ करा मला. चित्रगुप्ता घ्या ह्याला नरकात आणि त्याकडे लट करून. आता माफी मागून काही उपयोग नाही. खरंच
माणूस शिकून चंद्रावरती गेला पण सेफ्टीचे नियम पार विसरून गेला. त्यांना स्वर्गात नेण्यापेक्षा नरकातच घेऊन गेलं बरं. चित्रगुप्ता जी महाराज. या आणि चला नरकात. खरंच आज जी वाईट घटना घडलेली आहे ती माझ्याच एका छोट्याशा चुकीमुळे घडलेली आहे. जर मी सेफ्टीचं पालन करून सुरक्षिततेचा वापर करून जर हेल्मेटचा वापर केला असता तर कदाचित मी या प्रसंगापासून वाचलो असतो. मी सुद्धा काम करताना पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट वापरले असते तर आज ही वेळ माझ्यावर आली नसती. माझे आई बाबा आज दरवाजाजवळ माझी वाट पाहतात. आता ती कोणाची वाट पाहणार? मी सुद्धा बाईक चालवताना जर मोबाईलचा वापर नसता केला तर मी सुद्धा माझ्या घरी आज वाढदिवस साजरा करत असतो मुलीचा. पहा मंडळी, या तिघांचा सेफ्टीचे रूल फॉलो न केल्यामुळे मृत्यू झाला. तर सेफ्टीचे रूल पूर्णपणे फॉलो करून ते पाळले असते तर आज या तिघांचा वाचला असता. चला तर मग आपण सर्वांनी एक शपथ घेऊयात. आपली सुरक्षा हीच हीच आपल्या आपल्या परिवाराची परिवाराची सुरक्षा. सुरक्षा. धन्यवाद. काय झालं रे? अरे मागच्या सीटवर बसलाय तर कशी स्टेरिंग पकडेल? अरे दारू नाही चालू तुला. अरे दारू रस्ता गाडी चालवायला रस्ता तुझ्या बापाचा ऐकला काय तुझ्या बापाचा ऐकला. अरे हे राज्य माझ्या बापाचं आहे. अरे तुम्ही दारू पिऊन गाडी चालवणार आणि स्वतः सोबत या माझ्या प्रजेला सुद्धा तुम्ही तुझ्या बोला महाराज. ह्याला काय शिक्षा कोणती महाराज? याला उलटा सांगा आणि काढून मिरची धुई द्या. महाराज त्याला काय लावणार? त्याला बायकोच्या स्वाधीन करू. काय जमाना आलाय. महाराजा, आता जर तुम्ही दुसरं बघितलं, तुमच्या समोर आहे आता तिसरा नंबर. कसा पकडलंय? अरे तुझं हेल्मेट कुठे आहे? हेल्मेट कसलं काय वापरत नाही आपण. मग ठीक आहे, त्याची परमिट आहे, मशीन आहे, एकदम रेडी आहे. एकदा बघ आणि यांना काम करतो. ही मशीन आहे, लोटं वगैरे यूज केलं नाही ते. हेल्मेट घाल बाबा, ते तुझ्या सेफ्टीसाठी हेल्मेट घाल. सर आता 200 रुपयाची एअरकट मारली, कुठे हेल्मेट घालता? नाही ना बाबा, हेल्मेट घाल बाबा, ते तुझ्या सेफ्टीसाठी आहे. काय सर, बोर्ड बघा लाईटवाला आता मला केस खराब होती माझी. नाही ना बाबा, तू सेफ्टी हेल्मेट घाल. पहिले घाल, ते घाल. हेल्मेट घाल, तुझ्या सेफ्टीसाठी बाबा. काय होणार आहे? नाही ना बाबा, तुझ्या सेफ्टीसाठी. लागल नको म्हणून नाही, तू घाल. पहिले हेल्मेट घाल. हो. आहे का? ए काका, काय बोलतोय? काय बोलतोय? हँडलोज कुठे? हँडलोज घाल पहिले, करंट लाईव्ह आहे रे. काय म्हणता मले? काका म्हणता मले? पहिले वापरा ते देऊ का? घ्या ते पहिले घ्या. घाला ते, त्याशिवाय कामं करायची नाही. काय नाही तर ते फॅशन ट्रेंड आहे ना सध्या. चालते ते. जाऊयात आपण बघू. ए, बंगाली, ये घरी. काय करतोय? अरे तुझं सुरक्षा सप्ताहाच्या शुभेच्छा रिलेटेड. त्यानंतर या पूर्ण सप्ताह तुम्ही सर्व कंपनीमध्ये हे प्रोग्राम फॉलो करतात, त्याच्यामुळे आपण असोसिएशन हे प्रोग्राम नंतर ठेवले तुमच्यासाठी फॉलो. त्यात सर्वांनी जेवढ्या पण पार्टिसिपंट यात भाग घेतला त्या सर्वांचे अभिनंदन. रिझल्ट जर तुम्हाला माहिती पडेल, तुम्ही एवढ्या इंटरेस्टिंगली हे वर्क करताय तर तुमच्या ह्या ऑन द स्पॉट ड्रॉइंग. निकम सरांना विनंती कर. हे फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ वगैरे असं खरं काही सांगण्यात पॉईंट नसतो. एक फक्त रिक्वायरमेंट आहे, एक आपण स्पर्धा नाही घेतलेली. कॉम्पिटिशन म्हणून घेऊ नका या गोष्टीला. स्पर्धेपेक्षा उत्स्फूर्त सहभाग
म्हणजे पार्टिसिपेशन आहे हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि हे कॉम्पिटिशन लिटरली म्हणजे आपण जेव्हा सर्व बघतो स्किट इन्व्हेन्शिया हेल्थ केअर टीमने सर्व यायचं आहे. जोरात टाळ्या होऊ दे. पुढे आपण सेफ्टीची ही जी चळवळ आहे ही सतत पुढे जात राहावी. आणि तुम्हालाही सांगतो की याच्या पुढे सेफ्टी आणि सेफ्टी 24 आवर सेफ्टी, घरामध्ये सेफ्टी, कंपनी सेफ्टी हा फक्त विचार करायचा. फायनली काही इन्व्हेन्शियाकडे ट्रॉफी आली. तर फायनली मित्रांनो आमच्या इन्व्हेन्शिया टीमचा 4था नंबर आलेला आहे. कारण ह्या जो पार्टिसिपेट केला आम्ही आज जो आमामध्ये इथे अग्निशामक दलाच्या इथे, तर आम्ही ॲक्च्युली आमचा म्हणजे पार्टिसिपेट करणारच नव्हतो. आम्ही ऐन वेळेस 2 दिवसाआधी आम्हाला कळवण्यात आला का असं कॉम्पिटिशन आहे का. तर मग ऐन वेळेत आम्ही ठरवला का अरे इन्व्हेन्शियाचं नाव आलंच पाहिजे कुठेतरी. तर आमच्या टीमने जी लास्ट टाईम आम्ही परफॉर्म केली त्यामध्ये आता मंगेश सरसुद्धा ॲड झालेले आहेत. तर त्याच टीमने ठरवला का काही ना काही एक पार्टिसिपेट इज मोस्ट इम्पॉर्टंट. दॅट्स वाय आम्ही पार्टिसिपेट केलं. बट ते बोलतो ना आपण जे आपण करतो ते देव लक्षात ठेवतं. त्यामुळे आमचा 4था नंबर ॲक्च्युली आलाच आहे. फुलना फुलाची पाकली भेटलेली आपला काही ना असो, पण 4था नंबर आलेला आहे. तर ब्लॉग इथेच एंड करतो मित्रांनो. ब्लॉग जर तुम्हाला आवडला तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. तर भेटूया लवकरात लवकर नेक्स्ट ब्लॉगमध्ये. सो बाय बाय, टेक केअर, गुड बाय. भेटूया लवकरात लवकर नेक्स्ट ब्लॉगमध्ये.